परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ, संघर्षशील नेतृत्व असलेले आणि रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे यांचं आज सोमवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचं वय 63 वर्षे इतकं होतं. लोकनेते विजय वाकोडे यांच्या निधनानं संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून आंबेडकरी चळवळ विजय वाकोडे यांच्या विना आता पोरकी झाली आहे. नुकताच परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड करत संविधानाचा अवमान केल्याची घटना 10 डिसेंबर रोजी घडली होती. त्याबरोबर विजय वाकोडे हे घटनास्थळी दाखल झाले. तेथील परिस्थिती त्यांनी ओळखून तातडीनं संयमाची भूमिका घेतली. तर दुसऱ्या दिवशी देखील या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या आंदोलनात त्यांनी संपूर्ण बंद शांततेत पार पाडावा यासाठी प्रयत्न केले. तर उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलानं ठिकठिकाणी केलेल्या बळाचा वापर आणि केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनचा तीव्र शब्दात विजय वाकोडे यांनी निषेध केला. शांतता समितीच्या बैठकीत देखील अगदी पोटतिडकीनं विजय वाकोडे यांनी आंबेडकरी समूहाच्या भावना मांडत प्रशासनाला कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्यास भाग पाडलं होतं. पोलिसांच्या मारहाणीत कारागृहामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सूर्यवंशी या युवकाच्या निधनानंतर विजय वाकोडे हे अत्यंत आक्रमक झाले आणि त्यांनी या मृतदेहाचं शवविच्छेदन परभणीला न करता छत्रपती संभाजीनगरला करावं अशी आग्रही भूमिका मांडली. तर आज दिवसभर पुकारलेल्या राज्यव्यापी बंदच्या दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात ते ठाण वाढून बसले होते. तर यावेळी उपस्थितांना त्यांनी जोरदार भाषण करत मार्गदर्शन देखील केलं होतं. सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमाराला सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीत